अनंत कळसे आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सामील होणार आहेत आणि ही चर्चा कारण राज्यसभेची निवडणूक होते कशी, कशा पद्धतीने ओपन बॅलेट सिस्टीम चालते, व्हिप लागू होतो का, असे अनेक प्रश्न आमचे प्रेक्षक गेल्या काही दिवसापासून सतत आपल्याला विचारतायत. कळसे साहेब, जो मुद्दा आता कमलेशने या ठिकाणी उपस्थित केला त्याच मुद्द्यावरनं मला खरं तर तुमच्याशी चर्चा करायला सुरुवात करायची आहे. आता आपल्याला काय दिसतंय की फर्स्ट प्रेफरन्सची 42 मतं ही आवश्यक आहेत निवडून जाण्यासाठी. ती दिल्यानंतर जे 6व्या जागेसाठी असलेले दोन उमेदवार आहेत त्यांच्यापैकी एकाकडे 24 मतं आहेत आणि दुसऱ्याकडे 22 मतं आहेत. या पार्श्वभूमीवरती जेव्हा सेकंड प्रेफरन्सची मतं एक गठ्ठा जी दिली जातील, मवियाची सेकंड प्रेफरन्सची मतं 3 उमेदवारांची ही चौथ्या उमेदवाराला दिली जातील आणि भारतीय जनता पार्टीच्या 2 उमेदवारांची मतं ही त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराला दिली जातील. आता सेकंड प्रेफरन्सच्या वोटिंगचा काउंटिंग कशा पद्धतीने होईल, त्याचं वेटेज कशा पद्धतीने असतं आणि ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाईल? यामध्ये एक गणित आहे आणि ही जी निवडणूक आहे राज्यसभेची ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने घेतली जाते. आणि यामध्ये प्रत्येक उमेदवाराला एक हा प्रेफरन्स टाकणं फार महत्वाचं असतं आणि एक प्रेफरन्स तरी दिलाच पाहिजे, एक हे आकडा हा टाकलाच पाहिजे आणि त्यानंतर इतर आकडे टाकले नाही तरी चालू शकतं. म्हणजे ही जी पद्धत आहे ही अत्यंत युनिक पद्धत आहे आणि याला मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन सुद्धा याच्यामध्ये मिळू शकतं. त्यामुळे या पद्धतीनुसार ही राज्यसभेची निवडणूक घेण्यात येते. आणि याच्यात महत्वाचं म्हणजे आता विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत आणि त्यामध्ये 2 जागा या कदाचित निवडणूक जे आपले जे उमेदवार आहेत नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे सध्या कस्टडीमध्ये आहे. ते येऊ शकतील न येऊ शकतील हा प्रश्न वेगळा आहे आणि एक जागा रिक्त आहे. त्यामुळे 285 इफेक्टिव्ह स्ट्रेंथ आपण जरी गृहीत धरली तर त्याचा कोटा आपल्याकडे 40-71 येतो. कोटा हा कसा काढला जातो, 285 गुणिले 100 म्हणजे एका मताची किंमत या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एका मताची किंमत ही 100 असते. त्यामुळे त्याला 100 गुणायचं असतं आणि त्याला मग टोटल नंबर ऑफ वेकन्सीज +1 म्हणजे 7 भागायचं असतं आणि हा भागाकार जो येईल त्याच्यामध्ये एक मिळवून जर आपण हे साधं त्रैराक्षिक जरी मांडलं तरी 4072 हा कोटा येतो. 4072 म्हणजे किमान 41 त्याला मतं पहिल्या फेरीची हवी असतात या 285 प्रमाणे. असं ते नॉर्मली गणित आहे. आता याच्यामध्ये सरप्लस कसं काढलं जातं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कोटा हा जर 4100 आला, 4071 कोटा आला म्हणजे 285 प्रमाणे करतोय मी आणि 4071 तर आणि आपल्याला त्याला 42 मतं जर त्यांना पडली तर 4200 मधून 4071 मायनस करायचे आणि जो कोणता आकडा येईल तो सरप्लस होईल आणि तेवढीच मतं त्या उमेदवाराला सेकंड राऊंडला प्रेफरन्सला ट्रान्सफर करता येतील. आणि सेकंड प्रेफरन्सला मतं ट्रान्सफर करताना उमेदवाराच्या प्रत्येक बॅलेट पेपरवर 2 आकडा हा त्या पर्टिक्युलर उमेदवाराच्या नावासमोर लिहिला गेलाच पाहिजे तरच ती सेकंड प्रेफरन्सची सर्व मतं त्याला ट्रान्सफर होतील. अन्यथा नाहीतर मग त्याची व्हॅल्यू कमी होईल आणि ती रिड्यूस व्हॅल्यूनी त्याला जातील. हे सरळ आपलं त्याचं गणित आहे. आणि या निवडणुकीची पद्धत म्हणजे सगळी सरप्लस मतं, समजा असं गृहीत धरा की 7 उमेदवार आहेत आपल्याकडे आहेत आता, त्यापैकी 5 उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. बरोबर. तर या पहिल्या फेरीतल्या 5 उमेदवारांची जी सरप्लस मतं आहेत म्हणजे कोट्यापेक्षा अधिक असलेली मतं ही आपल्याला सेकंड प्रेफरन्स प्रमाणे ट्रान्सफर करावी लागतील. बर. अच्छा, म्हणजे 41चा कोटा जर असेल तर 41 पेक्षा जास्त मतं जर निवडून आलेल्या उमेदवाराला मिळाली असतील तर ती जी एक्सेस मतं आहेत ती सेकंड प्रेफरन्सच्या कोट्यामध्ये आपोआप ट्रान्सफर केली जातात असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आपोआप नाही. त्यांनी त्या उमेदवाराच्या नावासमोर 2 आकडा लिहिला असेल तर. अच्छा. हा. आणि असंही असू शकतं की 2 आकडा हा विविध वेगवेगळ्या उमेदवारासमोर लिहिला असेल, 2 उमेदवारासमोर 2 आकडा लिहिला असेल समजा, तर ती मतं मग विभागून जातील सेकंड प्रेफरन्सची मतं. एक त्याच्यामध्ये प्रश्न, आपण 285 आकडा पकडला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की 2 जेलमध्ये आहेत. अनिल देशमुखांनी आत्ताच कोर्टाकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे की आम्हाला मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून. नवाब मलिक यांचं काही अजूनपर्यंत ऍप्लिकेशन आलेलं आहे आणि रमेश लटके यांचं निधन झालेलं आहे. जर या निवडणुकीमध्ये काही जण ऍबसेंट राहिले मतदान करण्यासाठी तर हा जो कोटा आपण काउंट करतोय तो अजून कमी होईल असं आपण अजून कमी होईल त्याच्यामध्ये? हो, निश्चित कमी होईल. हो.
बरं, एक आणखी एक कोटा निश्चित कमी होईल. आता हे जे ट्रान्सफर ऑफ वोट्स असतं, म्हणजे आता एखाद्या उमेदवाराला पहिल्या प्रेफरन्ससाठी उदाहरणादाखल एका पक्षाने आपल्या उमेदवारासाठी 45चा कोटा ठरवलाय आणि दुसऱ्या उमेदवाराला त्यांनी प्रेफरन्सची दुसरा आकडाही टाकला गेलाय, तर जी ट्रान्सफर होणारी मतं आहेत ती एक्झॅक्ट ट्रान्सफर होतात की त्याची वेगळी व्हॅल्यू ठरली जाते? म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असतं आता, म्हणजे उदाहरणार्थ सांगतो मी, सांगतो आपल्याला. समजा 40 आपण म्हटलं की 700चा कोटा आहे, एखाद्या उमेदवाराला 4500 मतं तिथे पडली, 45,000 तिथे मतं पडली त्यातली, आणि तर ट्रान्सफर होणारा आकडा हा उरलेला 4000चा असेल की त्याचं वेगळं रिप्रेझेंटेशन व्हॅल्यू असेल? नाही सर, याच्यामध्ये काय असतं, आता समजा असं गृहीत धरा की 4100चा कोटा आहे, 4100 मग, आणि 45 मतं पडली, आपण म्हणताय 45 पडली, तर आपल्याकडे सरप्लस मतं 400 येतील. बरं, ओके. म्हणजे 4500 मायनस 4100, 400 मतं म्हणजे 4 वोट्स फक्त ट्रान्सफर होतील त्याचे. बरोबर. अच्छा अच्छा, एक प्रश्न ज्याला कोणाला सेकंड, बोला तुमचा संपवा आणि मग नाही त्याला चार वोट्स फक्त सेकंड प्रिफरन्सच्या जो ज्याच्या समोर तो आकडा टाकला जाईल दुसऱ्या पसंतीचा, त्याला ती 4 मतं फक्त ट्रान्सफर होईल. आणि समजा एखाद्या त्या बॅलेट पेपरवर आपण तपासल्यानंतर 20 मताच्या समोर समजा सेकंड प्रिफरन्स एका उमेदवाराला दिलेला आहे आणि 20 बॅलेट पेपर एका उमेदवाराला दिलेले आहेत आणि काही समजा बॅलेट पेपर इनव्हॅलिड ठरलेले आहेत समजा, तर त्याप्रमाणे ती व्हॅल्यू रिड्यूस होईल आणि ते 2 मतं त्या एका विभागून जातील, 4 मतं विभागून जातील, 2 एकाला जाईल आणि 2 दुसऱ्याला जाईल, अशा प्रकारे त्याचं सर डिस्ट्रीब्युशन होईल. एक प्रश्न अजून त्याच्यामध्ये असा आहे की म्हणजे आता याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तिसरे उमेदवार आहेत जे मुन्ना महाडिक आहेत आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार आहेत संजय पवार. आता संजय पवारना जी फर्स्ट प्रेफरन्सची मतं देणारे लोक आहेत त्यांना म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स देणारी जी मतं आहेत हे चूज करू शकतात का की आम्ही कोणाला सेकंड प्रेफरन्सची मतं देणार नाही, असं होऊ शकतं का? सर काय असते, नाही याच्यामध्ये काय असतं, संजय पवारांना कोटा मिळणारच नाही. बरोबर, कारण हा तिसरा उमेदवार असल्यामुळे त्यांना कोट्याची मतं कोटा मिळणारच नाही. 42चा कोटा किंवा 41चा कोटा हा पूर्ण होणार नाही, त्यामुळे त्यांची सेकंड प्रेफरन्सची कुठलीही मतं जाऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये गणित असं आहे की प्रिन्सिपल असं आहे की सरप्लस म्हणजे तुमच्या खिशात काही असेल तरच तुम्ही तो दुसऱ्याला देऊ शकता. म्हणजे हे त्याचं प्रिन्सिपल आहे. सर संजय पवारकडे काहीच नसणार ना, कोटाच त्यांनी जर रिच केला नाही तर सरप्लस जाणारच नाही त्यांना. सर मग मला एक, तुम्ही आता गणित करू शकत असाल तर म्हणजे आम्हाला समजण्यासाठी, कारण ही खूपच किचकट अशा पद्धतीची निवडणूक आहे. आता जे आता आम्ही ग्राफिक्स बघितलं त्याच्यानुसार आम्हाला काय दिसतंय तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या 3 उमेदवारांना फर्स्ट प्रेफरन्सची मतं म्हणजे रिक्वायर्ड मतं जी आहेत ती कोटा दिल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीकडे 24 मतं ही एक्सेस म्हणून राहत आहे. ती 24 मतं फर्स्ट प्रेफरन्स सरप्लस राहत आहे. ती 24 मतं संजय पवार यांना त्यांनी दिली फर्स्ट प्रेफरन्सची मतं म्हणून. त्याच्यानंतर जे बाकी 3 उमेदवार आहेत म्हणजे 42 जो काही त्यांचा कोटा आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 42 त्रिक म्हणजे साधारण तो नंबर होतो 126 जी मतं आहेत त्या मतांची सेकंड प्रेफरन्सची सगळी मतं ही जर संजय पवार यांना दिली असतील तर त्यांचं मतांचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीचं होईल, म्हणजे ते कशा पद्धतीने बघितलं जाईल? सर तसं नसतं ते. त्याच्यामध्ये आता बघा, आता शिवसेनेचा पहिल्या प्रेफरन्सचा जो उमेदवार आहे त्याला आपण किती मतं देतोय, आपण एक 43 मतं देतो समजा, गृहीत धरा 43. दुसरा जो उमेदवार आहे त्याला आपण 43 देतो आणि उरलेले जे काही 22 मतं आहे ते आपण तिसऱ्या उमेदवाराला देतो. तर हे 43 फक्त एक मत ट्रान्सफर होईल. अच्छा, सेकंड प्रिफरन्सचं फक्त एक मत, त्या 43 फक्त सर एक मत ट्रान्सफर होईल. म्हणजे सगळीच जात नाही सेकंड प्रिफरन्सची मतं सर. त्यांच्याकडे जेवढे सरप्लस आहे तेवढीच ट्रान्सफर होतील सर. ते म्हणजे कोट्यापेक्षा जेवढी मतं अधिक आहे तेवढी ट्रान्सफर होतील सर त्याच्यामध्ये. मग सेकंड राऊंडचं काउंटिंग जेव्हा होईल तेव्हा त्यांची आधी पडलेली पहिल्या राऊंड मध्ये पडलेली मतं आणि हा सरप्लस असं काउंट होईल, बरोबर? नाही पहिल्या सर काउंटिंग कसं होईल, जेव्हा आम्ही सेकंड प्रिफरन्सचे 42 त्यांचे 43 बॅलेट पेपर्स सगळे तपासण्यात येतील आणि त्या 43 बॅलेट पेपर मध्ये इनव्हॅलिड कुठले आहेत, समजा एखाद्याने चुकीने काही टाकलं असेल किंवा काहीतरी चुकीने 2 उमेदवारासमोर एक आकडा टाकला असेल तर असे काही इनव्हॅलिडचा जो क्रायटेरिया आहे तो ठरवला जाईल आणि त्या इनव्हॅलिडच्या क्रायटेरियामध्ये सगळे उमेदवार जर व्हॅलिड झाले, 43 बॅलेट पेपर व्हॅलिड झाले तर या 43 बॅलेट पेपरवर बॅलेट
बॅलेट पेपरवर सेकंड प्रेफरन्स म्हणजे 2 आकडा कुणाच्या नावापुढे लिहिला गेलाय हे आधी बघितलं जाईल. आणि असं गृहीत धरला हा 2 आकडा संजय पवार जे काही तुमचे तिसरे कॅन्डिडेट आहे त्यांच्या समोर धरला तरी ह्या 43 मतं म्हणजे हार्डली 1 मत एक्सेस आहे यांच्याकडे. बरोबर. आपण 42चा कोटा धरला किंवा 41चा कोटा धरला तर हे 2 मतं फक्त एक सरप्लस आहे त्यांच्याकडे. याचे 2च मतं ट्रान्सफर होतील सर सगळ्या बॅलेट पेपर मधून. अच्छा. आणि जी फर्स्ट प्रेफरन्सची मतं मिळाली त्याच्यामध्ये ती एक्सेस मतं काउंट केली जातील म्हणजे त्यांच्याकडे 24 मतं एक्स्ट्रा आहेत त्याच्यामध्ये ही 2 मतं परत काउंट केली जातील म्हणजे त्यांची 26 मतं होतील असा त्याचा अर्थ काढायचा. हो 24 मतं आहेत ती 2400 होतील आणि हे 2 मतं म्हणजे 200 असे 2600 मतं त्यांची होतील. 2600 मतं त्यांची होतील आणि याचा अर्थ असा की 2600 म्हणजे मग त्याच्यानंतर मग कोटा सिस्टीम राहणार नाही त्याच्यानंतर राऊंड संपल्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त मतं तो निवडून गेला असा त्याचा अर्थ निघतो. नाही तर त्याच्यामध्ये काय होईल ज्याची जी सरप्लस मतं आहेत ती सगळी अशा पद्धतीने वाटली जातील. बरोबर. म्हणजे 5 उमेदवारांची जी सरप्लस मतं आहेत ती सगळी या पद्धतीने वाटली जातील आणि शेवटच्या राऊंड मध्ये ज्यांना सगळ्यात कमी मतं मिळेल म्हणजे याच्यामध्ये तो एलिमिनेट होईल सर. तो त्या निवडणुकीमध्ये बाद होईल आणि उरलेला उमेदवार ज्याने जरी कोटा रीच केला नाही तरी तो निवडून येईल सर. अच्छा अच्छा. इट्स अ राऊंड ऑफ एलिमिनेशन हा त्याचा अर्थ निघतोय. एलिमिनेशन सगळ्यात शेवटी होतं. एक प्रश्न त्याच्यामध्ये असा बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न सतत आमचे लोक हे विचारत असतात आमचे प्रेक्षक सतत हे विचारत असतात जवळपास 5,000 प्रेक्षक आपला कार्यक्रम लाईव्ह बघतायत तर प्रश्न असा विचारला जातो की हे ओपन बॅलेट वोटिंग आहे याचा अर्थ असा की पक्षाचा प्रतोद त्या ठिकाणी बसलेला असतो. मतदान तुमचं मतपत्रिकेमध्ये तुमचं मत टाकण्याआधी आमदाराला आपलं मत हे त्या प्रतोदाला दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतर तो आमदार जाऊन ते मत टाकू शकतो. आता प्रश्न ह्याच्यामध्ये मला हा विचारायचा आहे की सपोज शिवसेनेच्या एखाद्या आमदाराने सपोज काँग्रेसच्या एखाद्या आमदाराने त्यांच्या प्रतोदाला मत दाखवलं आणि प्रतोदाच्या असं लक्षात आलं की आपण तर ह्याला सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला मत टाकायला पण आपल्या आमदाराने मात्र भलत्याच उमेदवाराला मत टाकलंय तर प्रतोद हे मत रद्द झालंय असं सांगू शकतो का त्याला मतदान करण्यापासून थांबवता येणार नाही आपल्या आमदाराला जरी त्याने पक्षाचं न ऐकता दुसऱ्याच कुठल्या तरी उमेदवाराला मत टाकलं असेल. तर हा थोडासा ग्रे एरिया आहे. याच्याबद्दल मी म्हणजे विधिमंडळ कार्यालयाला रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांनी याचं क्लॅरिफिकेशन घ्यावं कारण त्या क्षणी प्रतोद मत टाकायच्या अगोदर हा ऑब्जेक्शन घेऊ शकेल आणि या व्यक्तीने या आमदारांनी पक्षाचं न ऐकता त्यांनी हे मत दुसऱ्याच याला टाकलेलं आहे दुसऱ्या पक्षाला टाकलेलं आहे असं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथे रिटर्निंग ऑफिसरचा काय रोल राहील याबद्दल थोडस क्लॅरिटी नाही आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. तर ती क्लॅरिटी आता 1-2 दिवसात क्लिअर होईल आणि त्यानंतर म्हणजे कमिशन कडून बहुतेक आता मी काही आय एम नॉट अथॉराइज पर्सन आय एम अ रिटायर्ड पर्सन आणि माझ्या कारकिर्दीत फक्त एकच निवडणूक माझ्या माहितीप्रमाणे 98 ला झालेली होती ती सुद्धा 22-25 वर्षापूर्वी. त्यामुळे काही एरिया हा ग्रे एरिया आहे तर याच्यामध्ये 1-2 दिवसात क्लॅरिफिकेशन येईल सर. दुसरं म्हणजे काय व्हिप बाबत अनेक प्रेक्षकांनी आमचा प्रश्न विचारला की व्हिपचं नक्की काय असतं याच्यामध्ये व्हिप जारी होतो तुम्ही ज्याचा उल्लेख करता 98ची निवडणुकीचा तुम्ही रेफरन्स दिला मला वाटतं तेव्हा प्रमोद महाजन राम प्रधान वगैरे यांची नजमा हेपतुल्ला यांची ती निवडणूक होती. त्यानंतर आता ही निवडणूक होती 2001 ला नियम बदलला सिक्रेट बॅलेट जाऊन आता खुल्या मतदान पद्धतीने आलं. आता व्हिपचा आता इश्यू इथे येतो. व्हिप हा पक्ष काढू शकतो का एक आणि जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या व्हिपचं काय आणि जे सहयोगी पक्ष आहेत ज्यांनी पाठिंबा दिला सरकारला त्यांचं काय अशा 3 खरं तर गोष्टींच्या व्हिप बाबत काय आपण सांगू शकाल प्रेक्षकांना. तर मी आधी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. सहयोगी पक्ष हा कन्सेप्ट जो आहे 10वी अनुसूची म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा आल्यानंतर सहयोगी सदस्य हा कन्सेप्टच कुठे राहिला नाही आणि एखाद्या सदस्याने अपक्षाने असं डिक्लेअर केलं की मी या पक्षाचा सहयोगी सदस्य आहे तर त्याच्यावर पिटिशन अँटी डिफेक्शन लॉ खाली पक्षांतर बंदी कायद्याखाली त्याच्या अगेन्स्ट पिटिशन येऊ शकतं आणि तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे या 10व्या अनुसूची अंतर्गत वन्स इंडिपेंडंट ऑलवेज इंडिपेंडंट नथिंग बट इंडिपेंडंट हा कन्सेप्ट आपण स्वीकारलाय. त्याच्यामुळे सहयोगी पक्ष वगैरे ही कन्सेप्टच या घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये निकालात काढलेली आहे. दुसरं आता आपण अपक्षाच्या बाबतीत विचारलंय अपक्षाने काही मत दाखवायचं की न दाखवायचं वगैरे तर अपक्षाला मत दाखवताना कुठलंही बंधन नाही. त्यांनी कुठल्याही पक्षाला मत दाखवण्याची गरज नाही त्यांच्यावर काही बंधन नाही त्यांनी जायचं आणि मत टाकायचं. तिसरा प्रश्न आपण विचारला की मला वाटतं व्हिप लागू होतो का पक्षाचा व्हिप काढला जाऊ शकतो
व्हीप मुळात ही व्हीपची संकल्पना जी आहे आपण 10व्या अनुसूचीप्रमाणे जरी बघितलं पक्षांतराच्या बंदीप्रमाणे ही सभागृहाच्या कामकाजाला लागू होती. व्हीप जो आहे हा बेसिकली सभागृहाचं जे कामकाज असतं, एखाद्या विधेयकावर मतदान करायचं, एखाद्या ठरावावर मतदान करायचं, मोशनवर मतदान करायचं, या संदर्भातच अध्यक्षांच्या निवडीवर जे काय असेल ते त्या संदर्भातच व्हीपची ही संकल्पना आहे. निवडणुकीच्या बाबतीत हे व्हीपची बेसिकली संकल्पना माझ्या मते लागू होत नाही. पण आता काय असतं, पक्ष आपल्या अंतर्गत कामकाजासाठी तसा व्हीप काढतात आणि त्याचं मग पुढे कसं पालन करायचं काय नाही हा मग पुढचा प्रश्न ते ठरवतात. तसा पण बेसिकली व्हीप ही सभागृहाच्या कामकाजासंबंधीची संकल्पना आहे. नितीन दांडेकर म्हणून आमचे एक प्रेक्षक आहेत, ते सतत हे प्रश्न विचारतायत की जर पक्षाचे आमदार मतदानासाठी गैरहजर राहिले तर काय? आता जर व्हीपच लागू होत नसेल आणि ऐन वेळेस जर काही आमदारांनी गैरहजर राहून पक्षाला टप्पा दिला तर मात्र त्यांचं निवडून येणं हे कुठेतरी अडचणीचं होऊ शकतं. त्याच्यामुळे ते गैरहजर राहू शकतात आणि त्याला काहीच करता येणार नाही पक्षाला, बरोबर? नाही काय पक्ष मग त्याच्यावर पक्षांतर्गत हा जो ही जी बाब आहे ना सर, ही पक्षांतर्गत बाब आहे. पुढे पक्ष त्याला तिकीट देणार नाही, त्याच्यावर डिसिप्लिनरी कायदे कारवाई करेल, जी काय असेल तर ती इट्स अ मॅटर ऑफ दॅट इज अ पार्टी अफेअर्स. And in the constitution or law, there is no specific provision made for this purpose, sir. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यावरती त्यांना डिबार करता येणार नाही, त्यांची आमदारकी रद्द होणार नाही जर त्यांनी ही गोष्ट नाही केली तर आमदारकी रद्द होणार नाही. हाच खरा प्रश्न आहे. नाही आमदारकी रद्द होणार नाही, आमदारकी रद्द होणार. मगाशी कळसे साहेब आपण एक विषयावरती बोलत होतो की आपलं मत दाखवायची गरज कोणाला आहे. 2017च्या गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रकार झाला होता जिथे काही अपक्ष आमदारांनी दुसऱ्या भाजपच्या प्रतोदांना तिकडे त्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्हला तिकडे आपलं मत दाखवलं होतं. ती केस कोर्टात गेली, रात्री उशिरा निकाल लागला, त्यांची मतं बाद ठरली होती. तर साधारणपणे आता जे अपक्ष आहेत की जे शिवसेनेला समर्थन करणार आहेत किंवा भाजपला समर्थन करणार आहे ते आपलं मत म्हणजे भाजपचे समर्थन करणारे अपक्ष असतील किंवा छोटे पक्ष असतील ते दाखवू शकतात का मत? तो प्रेसिडेन्स खरं तर आहे पण तरी सुद्धा आपलं मत दाखवू शकतात त्यांना की ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं? नाही आता आपण सांगितलं की सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये निकाल देऊन ते मत बाद केलेलं आहे, तर तोच निकाल आपल्याकडे लागू होईल ना. प्रेसिडेन्स झालं, प्रेसिडेन्स आहे म्हणजे दॅट इज अ जजमेंट डिक्लेअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इज अ लॉ ऑफ लँड. आर्टिकल 141 क्लिअर सांगतं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट डिसिजन इज बाइंडिंग ऑन धिस इलेक्शन ऑल्सो. त्यामुळे अपक्षांना काही मला वाटत नाही काही स्कोप असेल इतरांना दाखवून मत करायचा पक्षाच्या सदस्यांना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या बोलण्यात हे लक्षात येत आहे की अपक्षांची मतं ही फर्स्ट प्रेफरन्सची तर इम्पॉर्टंट आहेतच पण त्यांची दुसऱ्या प्रेफरन्सची मतं सुद्धा याच्यामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत. नुसती फर्स्ट प्रेफरन्सची मतं टाकून कोणाचं भागणार नाहीये, कारण जो 6व्या सीटसाठीचे जे 2 उमेदवार आहेत त्यांना सेकंड प्रेफरन्सच्या मतावरती अवलंबून राहावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार ती प्रत्येक मताला 100 अशी व्हॅल्यू तुम्ही त्याच्यामध्ये अटॅच केलेली आहे. त्याच्यानुसार जर आपण काउंट केलं तर सगळ्यात जास्त मतं ज्याला असतील म्हणजे पहिले 5 उमेदवार निवडून गेल्यानंतर 6व्या सीटसाठी ज्याला जास्त मतं तो निवडून गेला असं समजावं, अशाच पद्धतीची निवडणूक होईल असं याच्यामध्ये दिसतंय. असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का कळसे साहेब? अगदी पहिल्या पसंतीची त्याला सर्वात जास्त मतं त्याला मिळू शकेल. जो एक्सेस उमेदवार आहे प्रत्येक पक्षाचा त्याला सर्वात जास्त पहिल्या पसंतीची मिळेल तो उमेदवार निश्चित निवडून येईल असं मला या निमित्त सांगायचंय. कारण मला आठवतं वेंकप्पा पत्की साहेबांचं एक इलेक्शन होतं, ते विधान परिषदेचं इलेक्शन होतं, त्यावेळेस काउंटिंग केलं होतं. त्यावेळेस त्यांना पहिल्या पसंतीची मतं 17 मतं पहिल्या पसंतीची होती आणि त्यामुळे ते एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये ते म्हणजे एलिमिनेट झाले नाही आणि दुसरा उमेदवार एलिमिनेट झाला आणि ते निवडून आले. अशा प्रकारे ते त्यावेळेचं गणित होतं त्यावेळेस केलेलं वगैरे. त्याच्यामुळे फर्स्ट प्रेफरन्सची मतं ज्याला जास्त मिळतील तो निश्चित उमेदवार याच्यामध्ये टिकेल आणि तो निश्चित निवडून येईल. कसं आहे कळसे साहेब, खरं तर हे फार किचकट आहे आणि आमचे एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात की डकवर्ड लुईस नावाची एक क्रिकेटमध्ये एक पद्धत होती. यावेळेस पाऊस पडल्यानंतर तुम्हाला आठवत असेल पाऊस पडल्यानंतर किती रनने शेवटची ओव्हर केली पाहिजे त्याच्याबद्दलची, त्याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत किचकट अशा पद्धतीचं हे सगळं काउंटिंग याच्यामध्ये दिसतंय. पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सर एकच सेकंड मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा विलासराव देशमुख साहेब शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधान परिषदेची निवडणूक लढले होते, आपल्याला कदाचित आठवत असेल जुन्या प्रेक्षकाला, आणि ते अर्ध्या मताने पराभूत झाले.
विलासराव देशमुख बघा अर्ध्या मतांनी पराभूत झाले आणि त्यांचं काउंटिंग वगैरे केलं आणि आम्ही त्याच्यानंतर त्यांना तेवढं मत पडू शकलं नाही. तर त्यावेळी मी रिटर्निंग ऑफिसर होतो आणि मी हे सांगायला म्हणजे नको हे सांगायला, पण माझी आठवण म्हणून सांगतो, निवडणूक झाल्यानंतर आणि पुढची डेव्हलपमेंट आपल्याला माहिती आहे, नंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी मला कडकडून मिठी मारली विलासराव देशमुखांनी. कळसे तुम्ही जे काउंटिंग केलं त्यामुळे मी अर्ध्या मतांनी पडलो, नाहीतर मी सेनेमध्ये अडकून बसलो असतो आणि मी आज मुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. हे माझ्या आयुष्यातली म्हणजे एक इंटरेस्टिंग एक निवडणुकीच्या संदर्भातली. आत्ताच काही वेळापूर्वी मी एक बातमी वाचत होतो, त्याच्यामध्ये काय दिसतंय तर उत्तर प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली होती या पद्धतीची, राज्यसभेचीच निवडणूक होती मला वाटतं, त्या निवडणुकीमध्ये कोर्टाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की जे अटक झालेले हे आहेत काय आमदार आहेत किंवा कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता हे किती 2018ची बातमी मी वाचतोय. जेल्ड MLAs वोंट वोट. अलाहाबाद कानपूरची बातमी. इन अ सेटबॅक टू द अपोजिशन कॅम्प 2 jailed MLAs were prevented by the courts from voting in the Rajya Sabha elections on Friday. तर डेव्हलपमेंट म्हणजे बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की 2 आमदारांना जे अटकेमध्ये होते, पोलीस कस्टडीमध्ये होते, त्यांनी परमिशन मागून सुद्धा त्यांना कोर्टाने परमिशन दिली नाही की तुम्ही मतदान करू शकता. पण त्याचबरोबर आपण बघितलं की छगन भुजबळ हे ज्यावेळेस जेल कस्टडीमध्ये होते, ज्युडिशियल कस्टडीमध्ये होते, त्यावेळेस राष्ट्रपतींच्या इलेक्शनच्या वेळेस मात्र त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. आता हा प्रश्न मला कळसेंना विचारायचा आहे की या 2 गोष्टी कशा काय वेगवेगळ्या असू शकतात की जे जेलमध्ये आहेत छगन भुजबळ आणि रमेश कदम यांना राष्ट्रपतींची निवडणूक असताना परवानगी देण्यात आली होती की त्यांनी येऊन इकडे मतदान करावं, पण राज्यसभा इलेक्शनसाठी एक जजमेंट आम्ही या ठिकाणी बघतोय की उत्तर प्रदेशमध्ये 2 आमदार की जे अटकेमध्ये होते त्यांना मात्र कोर्टाने परवानगी दिली नाही. आता हे कोर्टावरती डिपेंड आहे की ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक रूल आहे किंवा विधानसभेकडनं विनंती केली तर कोर्ट कदाचित परवानगी देऊ शकतं? नाही, याच्यामध्ये विधानसभेने विनंती करायचा प्रश्नच नाहीये, येत नाही यामध्ये कदाचित. कारण भुजबळ साहेब असताना ते वोटिंगला आले होते त्यावेळेस मी होतो, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. ते नुसते अटकेत होते, पण त्यांच्याकडे प्रॉसिक्युशन होऊन त्यांचा सगळा गुन्हा सिद्ध होणं त्यावेळेस झालं नव्हतं. त्यामुळे कोर्टाने त्यांना परमिशन दिली होती. आणि आपण जे 2 रेफरन्स दिलेले उत्तर प्रदेशाचे, कदाचित त्यांच्यावर गुन्हे सिद्ध होऊन ते जेलमध्ये असावे, कन्व्हिक्ट असावे. त्यामुळे त्यांना कोर्टाने परमिशन दिली नसावी. ती जजमेंट मी सुद्धा बघतो, असं मला एक वाटतं जनरल लॉजिक प्रमाणे ते असावं. कारण पण विधानसभेकडून काही कुठली विनंती केली जात नाही याच्यामध्ये. नाही, याच्यामध्ये मी आता वाचतोय त्याच्यामध्ये असं दिसतंय की हे जे जजमेंट आहे ते मुख्तार अन्सारी बद्दलचं जजमेंट आहे, इफ आय एम नॉट रॉंग. मुख्तार अन्सारी त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं की बांदा जेलमध्ये ते होते आणि त्याच्यामध्ये हे करताना स्टेट गव्हर्नमेंटने खरं तर ही प्ली केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आधी त्यांना परवानगी देण्यात आली होती पण नंतर ती नाही करण्यात आली. म्हणजे अंडर सेक्शन 62(5) ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नो पर्सन शॅल वोट ऍट एनी इलेक्शन इफ ही इज कन्फाइंड इन अ प्रिझन. याचा आधार त्याच्यामध्ये घेण्यात आला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की अंडर डिटेन्शन आहे ते सध्या जेलच्या आणि त्याच्यामुळे त्यांना हे मतदान करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी घेतली होती. आता हे थोडंसं कॉन्फ्लिक्टिंग आहे कुठेतरी, पण कदाचित यावेळेस आता अनिल देशमुख गेलेलेच आहेत कोर्टामध्ये. कोर्ट या संदर्भात काय भूमिका घेतं याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतीलच, पण त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंग आहे ही मात्र आपल्याला नक्कीच दिसतंय. कमलेश. होय, म्हणजे आता सगळा जो आहे टेक्निकल मुद्द्यांवरती निवडणूक केली जाणार आहे. टेक्निकली कुठला पक्ष आपलं कसं मॅनेज करतो आपल्या मतांचं प्रेफरन्स, त्याच्यावर खरं तर सगळा खेळ असतो. हाच प्रश्न मला खरं तर कळसे सरांना विचारायचा होता की याच्यामध्ये संख्याबळ जास्ती महत्वाचं असतं, कारण अनेक प्रेक्षकांना आम्ही 2दा ही चर्चा याच्यापूर्वी केली होती. तर संख्याबळ इथे जास्त उजवं ठरतं की जे ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित मॅनेज करता की तुमचं पहिलं प्रेफरन्स कुठलं आहे, सेकंड कुठलं आहे, याच्यावरती हा सगळा खेळ असतो. कारण संख्याबळ तर आता दोघंही कट टू कट आपल्याला दिसतंय, पण अशा वेळेस प्रेफरन्स जास्ती महत्वाचं ठरेल की संख्याबळ? कळसे सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? मला वाटतं मला विचारला सर. याच्यामध्ये
सांगतोय गणित असं आहे की पहिल्या पसंतीची मतं ज्याला जास्त मिळेल तोच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात टिकेल. बरं. कारण हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. त्यामुळे संख्याबळ फार महत्वाचं आहे. फर्स्ट प्रिफरन्सची मतं ज्याला जास्त मिळेल तो निश्चितच निवडून येईल असं मला वाटतं. एक आमचे प्रेक्षक आहेत, मगाशी तुम्ही विलासराव देशमुखांचा किस्सा सांगितला, त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय. विशाल गायकवाड त्यांनी असं म्हटलंय की अर्ध्या मताचा प्रकार कळला नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे अर्ध्या मताने कसे काय पराभूत झाले हे त्यांना कळलेलं नाही असं नाही सर, त्यांचं- मी सांगतो. तर एका मताची किंमत 100 असते ना, आणि त्यामुळे कोटा आपला 100 मध्ये आपण मोजतो. आणि आता त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे कोटा जो होता तो काहीतरी, आता विधान परिषदेचं इलेक्शन होतं, 2400चा कोटा होता, काही 2300 समथिंग 2363 मतं काहीतरी ते विलासराव देशमुखांना मिळाली होती. 2363. आणि त्यांचे ते दुसरे काहीतरी, त्यांचं नाव मला आठवत नाही, ते सेनेचे स्पॉन्सर्ड होते, दुसरे कुठले तरी उमेदवार होते, त्यांना एक 2377 मतं पडली होती माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे त्या या फ्रॅक्शन मध्ये सर ते दुसरे उमेदवार निवडून आले. त्याचं नाव माझ्या तोंडात आहे पण आता नेमकं मला सांगता येणार नाही. आणि विलासराव पडले. या पद्धतीमुळे ते पडले, एलिमिनेशनमुळे या पडले. फ्रॅक्शनमुळे पडले. कमी मतं असल्यामुळे विलासराव पडले. म्हणजे मी परत प्रेक्षकांना, म्हणजे जसं कळसाहेबांनी सांगितलंय प्रेक्षकांच्या माहितीसाठी, की एका मताची तिथे व्हॅल्यू 100 पकडली जाते. आणि मगाशी जे कळसाहेबांनी सांगितलं की जितक्या नंबर ऑफ सीट्स गुणिले 100 भागिले किती जागा असतील त्या अधिक 1 असं ते साधारणपणे सोपं गणित येते. आणि त्याच्यानंतर जी संख्या येते, त्यामुळे 41 जरी आपण म्हटलं असलं, 41 मतं ती 4100 पकडली जातात. आणि त्याच्यावरती जे काही ते गणित असेल त्याच्याप्रमाणे जी मतं कमी पडतात ते त्याच्यातनं मग तो अर्ध्या मताचा कुठेतरी टक्केवारी येते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर समजलं असेल प्रेक्षकांना तर. पण खूपच हे प्रेक्षकांसाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे. आज मला माहित नाही की असं कधी झालंय की नाही झालंय किंवा असं होऊ शकतं का. श्रेयस बोरा म्हणून आहेत, त्यांनी असं विचारलेलं आहे की दोघांना सारखंच मतदान झालं तर काय, 6व्या सीटसाठीचे उमेदवार आहेत, त्या दोघांनाही सारखंच मतदान झालं तर मात्र काय करायचं. म्हणजे शेवटच्या राऊंड मध्ये दोघांना जर सारखं मतदान झालं तर त्यांना ओरिजिनल मतं किती पडली होती पहिल्या पसंतीची, ती गृहीत धरली जातात. म्हणजे मूळ मतं त्यांना पहिल्या पसंतीची किती पडली होती ती गृहीत धरली जातात. अच्छा, म्हणजे मूळ मतं पहिल्या पसंतीची ज्याला जास्त पडली असतील तो निवडून जाईल असं आपल्याला पकडायला लागेल जर दोघांना शेवटच्या फेरीमध्ये सारखी मतं पडली तर. ओके. आणि शेवटच्या फेरीमध्ये सारखी मतं पडली तर, आणि मूळ मतं ज्यांना पहिल्या पसंतीची किती पडली ते बघितलं जाईल. आणि मूळ मतं जर सारखीच असेल तर मग शेवटी लॉट काढले जाईल. लॉटनी त्याचा निकाल ठरेल. त्याच्यानंतर शेवटी लॉट काढला म्हणजे शेवटी टॉस आणि लॉट हा प्रकार आहेच त्याच्यामध्ये, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. हो सर, हो, नियमात आहे. मला वाटतं की कळसे साहेबांनी आपल्याला जवळपास अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. आणि कळसे साहेब, मी खरंच सांगतो, याच्यानंतरही जर अनेकांना लक्षात आलं नसेल तर आम्ही काही सिनॅरिओज तुम्हाला पाठवू, त्याचं काउंटिंग कसं होईल हे जर तुम्ही आम्हाला जर एक्सप्लेन करू शकलात किंवा त्याच्यानुसार मतं कशी जातील तर आम्ही तो व्हिडिओ सुद्धा मुंबई तकवर टाकण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही वेळात वेळ काढून अमरावतीवरनं खास या कार्यक्रमात जॉईन झालात, कारण महाराष्ट्रासाठी सुद्धा जे राजकीय सिस्टीमचे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची होणार आहे. तुमचा इतक्या वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची निवडणूक कदाचित तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा बघताय तुम्ही, ओपन बॅलेटने राज्यसभेची होणारी निवडणूक, त्याच्यामुळे ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. या निवडणुकीत काय होतं याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं भवितव्य सुद्धा अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे कळसे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ही निवडणूक समजावून सांगितली. काही सिनॅरिओज आम्ही तुमच्याकडे पाठवू आणि तुमच्याकडनं त्या सिनॅरिओजवर सुद्धा उत्तरं घ्यायचा प्रयत्न करू. तुमचे मनापासून आभार की तुम्ही या ठिकाणी आमच्या चर्चेमध्ये सामील झालात.